गाईज आय होप तुम्ही असाल. आज आपला दिवस दुसरा आहे उज्जैन मध्ये आणि आपण चाललोय उज्जैन महाकालेश्वरचं दर्शन घ्यायला. आता वाजलेत किती दादा? 4:30 वाजले. 4:30. पटकन आवडतो आणि आम्ही निघतो. गणेशाला कपडे वगैरे घालतोय. सनी दादा रेडी आहे, सार्थक रेडी आहे, निखिल दादा पण रेडी आहे. राहिलाय फक्त गणेश दादा, तो पण रेडी होईल पटकन. आपण जाऊ खाली, डायरेक्ट भेटू खाली. फायनली आम्ही सगळे खाली आलो. एक जण बाकी आहे वरती, तो येतोय लवकर. निरंजन दादा आणि मनीष दादाची झाली कोंडी थंडीनी. बघू किती आपण जायचंय मंदिरात. निम्यादा जय श्री महाकाल. लपू नको. आता आम्ही चाललोय मंदिरात पाया पडायला उज्जैनच्या. चला थंडी एवढी आहे ना, तरी आम्ही काय जॅकेट वगैरे जास्त काय वेअर नाही केले. फक्त कुर्ता आणि जीन्स त्यातच आम्ही ऍडजस्ट करतोय. हे बघा आपली गँग बघा. गणेश दादा, भूषण, सनीत दादा, निखिल दादा, सूरज, दादा पटकन चहा घ्यायला मी तर चहा पिऊन जाऊ मंदिरात. हे बघा बुद्ध्या. सकाळची गरम चहा घेतली आम्ही पाया पडायच्या आधी. मस्त शेवटी. सार्थक, हे पांडू चहा पितो पटकन आणि मग आपण जाऊ वरती. काय आम्ही फायनली एंटर केलेलं आहे मंदिराच्या इथून चालत जायला. काल पण इथून चालतो आणि आज पण इथूनच आहे. अर्धी पोरं पुढे गेली आणि आता आम्ही मागून चाललोय. विश्वाचा आज वाढदिवस आहे, त्याला सगळ्यांनी हॅपी बर्थडे बोला कमेंट मध्ये. जेवढे आपले सबस्क्रायबर आहेत 62 सबस्क्रायबर आहेत, यांनी त्याला हॅपी बर्थडे करा. तुम्हाला मुलव्यात होईल. चला हॅपी बर्थडे भावा. जयश्री बघा चांगला दिवस निवडला विष्णूचा. ते देवाचा साथ देवाने त्याला म्हणजे आशीर्वाद दिलाय. लवकर लग्न होईल त्याचं. ऑन रेकॉर्ड टाकलं तर पैसे घ्यायचे पटकन जाऊ. सांगू का चार्जरवाली आज इथं भस्मारती चालू आहे. तुम्ही पण दर्शन करून घ्या, दिसत असेल तर व्यवस्थित. खूप प्रयत्न करतो दाखवायचे तुम्हाला. काहीच फायनली आम्ही सगळ्यांनी टिळक लावून घेतलेलं आहे. आता आम्ही चाललोय दर्शनाला लाईनीत थांबायला. आमचा दादा क्यूटेस्ट बॉय. चला पटकन जाऊ. चला आपण आता खांद्यावर घ्यायचंय मला दादाला. खांद्यावर उतरणार ना खाली. थंडी एवढी आहे ना काहीच बसून तुझ्या थंडी वाजायला लागली. आमचा दादा चिकना बस झाला ना आता. चिकना बघ आपण डायरेक्ट आता लाईनीत थांबू. डायरेक्ट जाऊ. इथं गर्दी खूप होऊ शकते आता. जय श्री महाकाल. आता पटकन दर्शन डमरू राहिला. पटकन जाऊ गाईज. मस्त दर्शन घेऊ छान असं. खूप एक्साइटेड आहे दर्शन घ्यायला आम्ही सगळे. मग तिघांनाच घ्यायला लागली. महाकाल की सेना. दादाचा बर्थडे आज आहे आणि आजच आम्ही उज्जैनला आलो. दादाचं नशीब किती चांगले. आणि ही महाकालची सेना सगळी. महाकाल की सेना दाखव बाकी सर्वांना. बोलणार नाही.
गाईस एवढी गर्दी आहे बघा. मस्त पैकी दर्शन झालेलं आहे. खूप मस्त दर्शन झालेलं आहे. एकदम मस्त दर्शन झालेलं. तुम्हाला आजूबाजूला कुठेतरी फोटो दाखवून फोटो वगैरे क्लिक केलेले आहेत त्यांचे. 7 वाजले. मस्त वाजलं. बरं वाटलं दर्शन घेऊन. दर्शन टाकी नंबर थंडी एवढी आहे ना. आता कुठे जायचंय. चला आता जाऊ थोडं फिरायला कुठेतरी. तर राऊंड वगैरे मारू थोडा आणि मग दादा कसं वाटलं. जरासं खूप प्रसन्न वाटलेलं आहे. सकाळचं दर्शन झालेलं आहे आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आमच्या अंगामध्ये. कुठेतरी फोटो दाखवूनच तुम्हाला. फोटो खूप सारे काढले. आम्ही आले फोटो आले चांगले ते रिव्हील करू. मेन एंट्री तिकडनं आहे मंदिराची. सगळं झालेलं आहे मस्तपैकी. आमच्या इथं पोरं सगळे आहेत आणि त्यामुळे एवढं प्रसाद वगैरे घेऊन ठेवलाय प्रत्येकाने प्रत्येकासाठी. आता एक ग्रुप फोटो काढून डायरेक्ट आपण जाऊ हॉलवर आमच्या रूम वरती. म्हणजे मस्त फोटो काढतो. काय जाता आम्ही चेकआउट करून हॉटेलवरून चाललोय. शॉपिंग थोडी करू उज्जैन मध्ये. नंतर कुठे जायचं त्याला मंदिरात. ओंकारेश्वर नाही त्याच्या आधी कुठे तरी मंदिर आहे नाही. कालभैरव मंदिरात जायचं. नंतर ओंकारेश्वरला निघू डायरेक्ट. सो तुम्ही कंटिन्यू राहा. तुम्हाला दाखवतो पुढे काय होतंय ते. नक्कीच तुम्ही पण एन्जॉय करा ब्लॉग आपला. काही आम्हाला थोडी शॉपिंग करायची होती. सगळ्यांनी प्रत्येकाची शॉपिंग केली नाही. आता आम्ही चाललो नाश्ता करायला. थोडाफार आम्हाला भूक काहीतरी खातो होता. थोडंफार नाश्ता हलका फुलका. नंतर मग पुढचा प्रवास चालू करतो. नुसता मध्ये करावं. काय बोलतो तुला नाही. तू एकटाच आहे का मध्ये करताना. हेच येतो. काही आम्हाला थोडीफार शॉपिंग करायची होती. आम्ही केली आहे. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. थोडाफार हलका फुलका नाश्ता करू आणि परत आपण पुढचा प्रवास चालू करू. कारण आपल्याला जायचं ओंकारेश्वरला. सो थोडं बघू किती वेळ लागतो. तसं तुम्ही कंटिन्यू राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर का नाही केलं ना तर तुम्हाला मुळव्यात होईल. काहीच आम्ही चेकआउट करून रूम मधनं निघलेलो आहे. आता कुठे जायचं आपल्याला. कालभैरव मंदिरात जायचं पाया पडायला. तिथं काय 10 मिनिटं लागतील पोचायला. त्यानंतर जाणार ओंकारेश्वरला. डायरेक्ट 3 तासाचा प्रवास चालू परत. कशा आहे सनिधा गाण्यादा सार्थक आणि निरंजनदा. मस्त गाडी पॅक केली आणि गाडी फुल तमाशा होणार आहे. ते मुक्काम आता आपल्याला जमत नाही गाडी. काय सार्थक. शांत नाही राहिला पाहिजे. शांत नाही राहिलं म्हणजे. बघू नको भाऊ. बघू. सो काय तुम्ही किती आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला नवीन कॉन्टेंट नक्कीच भेटेल. सो आपण भेटू नंतर थोड्या वेळाने. पाय घालू. काहीच आम्ही आत्ताच जस्ट काल भैरवला पोचला होता. तर पटकन दर्शन घ्यायला जाऊ वरती. आणि आपला गंडू काय तो म्हणजे बघा होईल तिकडना तर बघू. आपण त्यांना देवाचं परत ते थाळी वगैरे घेऊ आणि मग जाऊ वरती. बोलला तो. काय विषय रे. लिओ ढोल्या ना. हो एकदम ढिम्या. चला गाईस पटकन जातो आम्ही. लवकर कुठे कॉल कर रे त्यांना. कधी येतील काय माहिती आमची पोरं. एडी काही आपली सगळी पब्लिक आलेली आहे. आपल्या जॉईन झालेली आहे. बाजूला आहे ना. जाऊ दे. मनीष पाटील पण आलेला आहे. आपली गँग बघा गाईस कसली. एवढी गँग इज सगळी. पटकन जातो दर्शनाला. हा बाबू बघा आमचा. बघा कायच्या काय ते. मनीष दादा, सने दादा, यो ढेपशा. पटकन जातो पाय पडतो.
अरे काय याचं कुठे मस्ती मस्ती चालू आहे. सोनवणे काय नाव आहे श्री काल भैरव मंदिर. भूषण हे भूषण काल भैरवा दुःखर कष्टर रोगर प्राणर दारिद्र्यर हर फायनली आम्ही मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. तर पटकन दर्शन घेतो. बोलो काल भैरव बाबा की काहीच आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. हे दर्शन कसं झालं? मस्त एकदम सुटसुटीत. निखिल दादाला देव बघायलाच नाही भेटले. सगळ्यांना आम्ही बघितलं, आम्ही थांबून बघितलं. ज्योतिर्लिंगला पण असं नाही, पण इथे म्हणतात नाही पटला. ठीक आहे, चला घेतलं आम्ही दर्शन. आता बसू गाडीत. प्रसिद्धी माता. मी आता गाडीतनं उतरून आलोय लिंबू सरबत प्यायला. मस्त पैकी. काय बोलतोय? लिंबू सरबत पितो मस्त पैकी. आता कुठे आले आपण? हरसिद्धी भारतातल्या शक्तिपीठापैकी एक आहे. आणि आता पाया पडायला आलो. जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे तसे जेवायला आपण हॉटेल बघू ना भाई. असं थोडे तेच बघतील. अरे हा भारी होता फॅमिली बाबा. अरे चांगला होता. चुकता येते लोक. नको पोरांना कोणाची लागायला काही 5 ते 6 हॉटेल रिजेक्ट केल्यानंतर फायनली एक आता हॉटेल भेटलं आहे. श्रीनाथ मिल्स किओर म्हणून नाव आहे त्याचं. बघू आता टेस्ट वगैरे कशी असते.
आता वृषभ मित्र जाम थकल्या गाडी चालून चालून. एकट्याने जी सिलेरी आणली 300 किलोमीटर. बघू भूक लागली जाम. आता चांगला निघलं तर चांगली गोष्ट आहे जेवण. आता मग काय आईचं दिंडी खाना. मग काय आता गाडी किती पण चालवणार डायरेक्ट. शुअर अरे स्टॅमिना असेल एनर्जी कमी नाही. चला आपण भेटते खाना खाणे आपली पब्लिक. माझं जेवण झालेलं आहे फायनली आणि हे सगळे जेवतात इथं. सार्थकचं पण जेवण झालेलं आहे. राहिला यो राक्षस कुंभकर्ण. राक्षस आहे राक्षस. तिघं बसले तिघं राक्षस आहेत. जेवण तर झालेलं आहे गाईज. आता डायरेक्ट चालू होणार आपला पुढचा प्रवास तो म्हणजे ओंकारेश्वरचा. कारण की संध्याकाळपर्यंत पोहोचायचं आपल्याला गंगा आरती घ्यायची. फ्रेश वगैरे होऊन आम्ही ओंकारेश्वरला जायला. नाही तो आपला हे ड्रायव्हर काय त्याला बोलतात. खूप एन्जॉयमेंट झालेली आहे. त्याला उजेड मारती तर व्हिडिओ काढतोय ना उजेड मारतोय. लवर बॉय शॉप सुपसी बंद कर निकी. चला आपण भेटू ओंकारेश्वरला. चिन्मय पोचलो गाईस. फक्त जी आरती पाहिजे होती नर्मदा नदीची ती काय आम्हाला भेटलीच नाही. लेट झाला थोडा. सार्थक बोललेला 8:30ची आरती म्हणून आम्ही लेट थोडासा उशीर केला. पण जाऊ दे नाही भेटली तर नाही भेटली ठीक आहे. चला थोडं बघून घेऊ काय विषयीचं थोडा. मध्ये पोहोचलेलो आहोत. आता झोपणार आहे. गुड नाईट. जर का ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि आपण भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. सो आता साठी एवढंच. बाय बाय. बोल आता गुड नाईट. गुड नाईट गाईज. बाय बाय.